नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना महिलांना 1500 रुपये सरकार देते। त्याप्रमाणे वर्षाचे 18,000 रुपये महिलांच्या खात्यावरती देण्यात येत आहे। तर ज्या महिला शेतकरी आहेत त्या महिलांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत असेल, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार की नाही असा प्रश्न सर्व महिलांना पडलेला होता। तर ज्या महिला पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेत असेल त्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 500 रुपये अशा प्रमाणे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि तो जमा देखील करण्यात येत आहे। तर ज्या महिला पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र आहे आणि त्याचा लाभ घेत आहे तर त्या महिलांना वर्षाला 6,000 रुपये पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळतात। त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेअंतर्गत त्या महिलांना 6,000 रुपये हे मिळतात, असे एकूण 12,000 रुपये मिळतात। आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 500 म्हणजेच वर्षाला त्यांना 6,000 रुपये असे तिन्ही मिळून 6, 6, 6 असे 18,000 रुपये महिलांना मिळणार आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना ज्याप्रमाणे 18,000 रुपये वार्षिक लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्या महिला पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजना यांचे मिळून आणि महिन्याला 500 रुपये मिळून त्या महिलांना सुद्धा 18,000 रुपये प्रतिवर्ष लाभ मिळणार आहे। तर ही आहे महत्त्वाची माहिती जे की शेतकरी महिलांकरता होती। तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आणि टेक्निकल माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते। अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावरती प्रेस करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवत राहा। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।